महाविकास आघाडीने पण जाहीरनामा आपला जाहीर केलेला आहे. त्यात काय चूक काय बरोबर याची चर्चा आपण आज करणार आहोत. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलानबोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जे काही मल्लिकार्जुन खरगे आहेत त्यांनी महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीर केला, म्हणजे मुंबईतून ते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्याद्वारे जाहीरनामा जाहीर करण्यात आला. तो जाहीरनामा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस राहुल गांधी म्हणा किंवा मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस या तिन्ही पक्षाचा तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जसा महायुतीने केलाय तसाच यांनीही केलाय. मग त्याबद्दल चर्चा करायची आपल्याला. त्याच्या आधी तुम्हालाही काय मुद्दे यात हवे होते ते तुम्ही नक्की सांगा दिव्यांगांनी, कारण आपल्याला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. हे आता जे काही 10-15 दिवस राहिलेले आहेत ते 10-15 दिवस आपल्याला चर्चा करायची आणि कोणत्या मुद्द्यावरती आपल्याला सरकारला जाब विचारायचा आहे किंवा कोणते मुद्दे आपल्याला सरकार दरबारी मांडायचे आहेत याच्यासाठी एक चर्चा करण्यासाठी हा वेळ आहे. तो चर्चा करण्यात घालवा, ना की कुणावरती टीका करण्यात वाया घालवू नका. कोणावरती टीका करायचे दिवस गेलेले आहेत, पण आता आपल्याला चर्चा करायला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. ती सुवर्ण संधीचा लाभ प्रत्येक दिव्यांगांनी घेतला पाहिजे हे मला वाटतं वैयक्तिक. त्याच्यामुळे चर्चा करा. आपल्याला कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला आवाज उचलायचा आहे किंवा कोणते मुद्दे आपल्याला मान्य करून घ्यायचे आहेत या सरकारकडून, म्हणजे कोणतेही सरकार येऊ दे, महायुतीचे येऊ दे किंवा महाविकास आघाडीचे येऊ दे, या सरकारकडून आपल्याला कोणते मुद्दे आपल्याला मान्य करून घ्यायचे आहेत, कोणत्या योजना आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा करा, जेणेकरून आपल्याला पुढं त्याच्यासाठी वेळ वाया घालवायला लागणार नाही. आता जो वेळ मिळालेला आहे तो वेळ सार्थकी लागू शकतो. त्याच्यामुळे कोणावरती टीका करणं बंद करा. आता एक महाविकास आघाडीचे जे काही मुद्दे आहेत ते मी आता मांडतो. तर पहिला मुद्दा आहे, जसं महालक्ष्मी योजना आणणार आहेत, ते सत्तेमध्ये आल्यानंतर महालक्ष्मी योजना आणणार आहेत. महालक्ष्मी योजनेचा फायदा हा सगळ्या महिलांना होणार आहे, म्हणजे जी 21 वर्षावरील मुलगी किंवा महिला असेल त्यांना होणार आहे, त्यांना 3,000 रुपये महिना पेन्शन मिळणार आहे. दुसरी योजना म्हणजे जे शेतकरी आहेत, शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातले जे काही शेतकरी आहेत त्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहेत, ते परत महाविकास आघाडी करणार आहे. आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 प्रोत्साहन म्हणजे त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले जाणार आहेत, 50,000 रुपये. हा विषय आहे. परत 2.5 लाख युवकांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न असणार आहे. 5 वर्षात 2.5 लाख लोकांना किंवा मुला मुलींना नोकरी देण्याचा प्रयत्न असणार आहे. परत प्रत्येक मुलींसाठी किंवा महिलांसाठी वेगळे पोलीस स्टेशन काढणार आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे, किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 25,000पर्यंत महिलांना पोलीस भरतीमध्ये संधी दिली जाणार आहे. परत अजून म्हणजे वीज बिल, म्हणजे ज्यांचं 300 युनिट पर्यंत वीज येते, 300 युनिट वीज दर बिल येतं त्यांचं, तर त्यांना 100 युनिट हे सूट दिली जाणार आहे. अजून कोणती योजना होती, ज्या काही जातीय जनगणना आहे, म्हणजे प्रत्येक जात आपल्या राज्यामध्ये जवळपास 18 बलुतेदार म्हणा किंवा कित्येक जाती राहतात, तर त्यांच्या जे काही जनगणना आहे, लोकसंख्या मोजून त्यांची जनगणना करण्यात येणार आहे, हे एक सांगण्यात आलेलं आहे. परत बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या योजना आहेत, म्हणजे आंबेडकर भवनसाठी म्हणा किंवा आंबेडकरांचा पुतळा मुंबईमध्ये मिलमध्ये उभा करायचा आहे त्याच्यासाठी वेगळे राखीव निधी देणार आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे. असं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत शिवाजी महाराजांसाठी. परत प्रत्येक म्हणजे गड किल्ले वाचवण्यासाठी असे सगळे मुद्दे आहेत. पण महत्वाचे मुद्दे दिव्यांगांसाठी होते ते मी आता घेतलेले आहेत, त्याच्यावरती आपल्याला आता चर्चा करायची आहे. तर पहिला मुद्दा, लाडक्या बहिणीला तुम्ही 3,000 रुपये द्यायला आहेत तुमच्याकडे महाविकास आघाडीकडे, पण 2014 आधीपासूनच आपल्या महाराष्ट्रात दिव्यांग राहत आहेत आणि त्याच्या आधी तुमची सत्ता होती, म्हणजे काँग्रेसची असेल आणि राष्ट्रवादीची असेल. शिवसेनेची 2014 नंतर शिवसेनेची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला तरी तुम्ही दिव्यांगांना दिलेलं नाहीये काय? निदान आता तरी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये दिव्यांगांचं नाव घ्यायला हवं होतं आणि दिव्यांगांची किमान 6,000 पेन्शन करायला हवी होती. कारण जिथं काँग्रेसचं राज्य होतं तिथं या आधी सुद्धा जवळपास 3-3, 4-4, 5-5 हजार दिव्यांगांना पेन्शन मिळत होती. परत जिथं देता येतं तिथं महाराष्ट्र तर एवढं मोठं राज्य आहे की तिथं सहज दिव्यांगांना हे 5-6 हजार रुपये पेन्शन दिली जाऊ शकते. परत कर्जमाफी, जशी तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांची करताय 3 लाखापर्यंत, तशी सरसकट कर्जमाफी निदान एक दिव्यांगांची कमीत कमी 3 लाखापर्यंतची कर्जमाफी दिव्यांगांची करायला हवी होती तुम्ही. आणि जो दिव्यांग व्यवस्थित कर्ज परतफेड करतोय त्याला किमान 1 लाखापर्यंत प्रोत्साहन राशी द्यायला हवी होती, जेणेकरून त्याला दिव्यांगाला एक सपोर्ट मिळेल.
आणि त्यालाही नवीन बिझनेस काहीतरी करायला किंवा तो बिझनेस वाढवण्यासाठी मदत होईल त्या पैशाची, हेही करू शकत होता. मुद्दा टाकू शकत होता दिव्यांगांसाठी. म्हणजे जसं नॉर्मल लोकांचं कर्ज, शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार आहोत, तसंच दिव्यांगांचंही आम्ही कर्जमाफी करणार आहोत म्हणून असं सांगू शकत होता तुम्ही. परत अजून एक मुद्दा म्हणजे जसं तुम्ही 2.5 लाख नोकऱ्या देणार आहेत, तर त्या 2.5 लाखामधल्या नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांना किती आरक्षण मिळणार आहे हेही त्या ह्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगायला हवं होतं. मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, या तिघांनी सांगायला हवं होतं की दिव्यांगांना त्यामध्ये आरक्षण किती असणार आहे. कारण आधीच आम्हाला आरक्षण 2 ते 3% आहे, त्यामध्ये निदान 2.5 लाखामध्ये आम्हाला किमान एक 25,000 नोकऱ्या तरी त्यात पाहिजे होत्या. 25,000 राहू दे, निदान एक 10-20,000 नोकऱ्या तरी आम्हाला त्यात संधी द्यायला हवी तुम्ही. परत जे काही महिला पोलीस स्टेशन काढणार आहात तुम्ही म्हणताय, किंवा महिलांना 25,000 पोलीस भरतीमध्ये संधी आम्ही देऊ म्हणताय, त्यामध्ये दिव्यांग महिलाही असल्या पाहिजेत. किमान प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक दिव्यांग महिला असली पाहिजे, जेणेकरून मागच्या मुद्द्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये मी जसं बोललो तसंच ह्यामध्येही बोलेन की जर दिव्यांग एखादी व्यक्ती तिथं जर बसली असेल तक्रार घ्यायला, तर त्या व्यक्तीला समजू शकतं की दिव्यांगाचे हाल काय आहेत, दिव्यांगाला कोणता त्रास होत आहे, किंवा दिव्यांगाचा तो त्रास खरा जेन्युइन आहे की नाही हे समजू शकतं. त्याच्यामुळे निदान प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक दिव्यांग व्यक्ती असली पाहिजे, मग ती महिला असू दे किंवा पुरुष असू दे, ते असली पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा त्रास, त्या व्यक्तीचे दुखणे समजू शकतं, त्या वेदना समजू शकतात. त्याच्यामुळे ते एक मुद्दा घेता येऊ शकत होता. परत दिव्यांगांना सरकारी नोकरीमध्ये जसं जातीय जनगणना करतात तसंच दिव्यांगांचीही जनगणना झाली पाहिजे, आणि दिव्यांगांची एक खरी संख्या आली पाहिजे बाहेर. कारण नकली दिव्यांग खऱ्या दिव्यांगांपेक्षा नकली दिव्यांग जर आपल्या महाराष्ट्रात इतके झालेले आहेत की त्यांची संख्या जर काढली तर खऱ्या दिव्यांगांच्या डबल संख्या त्यांची निघू शकते. तर ते नकली दिव्यांग आहेत त्यांच्यावरती ती जनगणना करून त्यांचं ते लोकसंख्या मेजून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करून त्यांना दंड करायला हवा, त्यांना कारवाई त्यांच्यावरती करायला हवी आणि त्यांना एक शिक्षा द्यायला हवी. असा काहीतरी कायदा काढला पाहिजे, जेणेकरून जे कोणी चोराच्या वाटेने जाऊन दिव्यांगांच्यावरती अन्याय करतायत, जशी पूजा केडकर असेल किंवा असे भरपूर सारे केसेस आहेत ज्या अजून आजपर्यंत बाहेर आलेले नाही आहेत. पूजा केडकरचा मामला एकच बाहेर आलेला आहे. त्याच्यामुळे तशा लोकांवर योग्य ते शासन दंड झालं पाहिजे, याच्यासाठी त्या एक मुद्दा त्यामध्ये घ्यायला हवा होता. परत अजून ज्या काही दिव्यांगांना हाल होतात, एसटी प्रवासात तुम्ही म्हणताय की पूर्ण महिलांना एसटी प्रवास फ्री दिला जाणार आहे म्हणून सांगते महाविकास आघाडीच्या सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर महिलांना पूर्ण एसटी प्रवासात फ्री दिले जाणार म्हणून सांगताय तुम्ही. तसंच दिव्यांगांनाही एसटी प्रवासात फ्री असं तिथं द्यायला हवं होतं तुम्ही. कारण बाकीच्या राज्यांमध्ये मग तुम्ही दिल्लीला जावा किंवा राजस्थानला जावा किंवा अन्य कोणत्याही राज्यात जावा, पंजाबमध्ये जा किंवा अन्य कुठेही जा, तिथे दिव्यांगांना एसटी प्रवास फ्री आहे. तसाच आपल्या महाराष्ट्रातही आम्ही लाडक्या बहिणींप्रमाणे महिलांप्रमाणे दिव्यांगांनाही एसटी प्रवास फ्री करतोय म्हणून सांगायला हवं होतं. जसं तुम्हाला महिलांना एसटी प्रवास फ्री केल्यामुळे एसटीवरती भार पडणार नाही, तसं दिव्यांग किती बोटावर मेजणे इतके दिव्यांग आहेत, खरे दिव्यांग म्हणतोय मी, खरे दिव्यांग, त्याच्यामुळे तेवढा त्रास त्यांना झाला नसता, सरकारला झाला नसता किंवा तुम्हालाही झाला नसता. आणि त्याच्यामुळे दिव्यांगाला एक प्रवास करण्यासाठी एक सोपा मार्ग झाला असता, किंवा अडचणी तो 99% एसटी प्रवासानेच दिव्यांग प्रवास करतो. 1% असेल तो स्वतःच्या गाडीने प्रवास करतो, पण 99% दिव्यांग हा त्याच्या एसटीनेच प्रवास करतो. आणि त्याच्यामुळे त्याला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात किंवा त्या तुटपुंजा पेन्शनमध्ये त्याला ते प्रवास करावा लागतो. त्याच्यामुळे त्याचं ते पैसे वाचले असते थोडे बहुत, आणि तो त्याच्या संसाराला ते पैसे लावू शकत होता. त्याच्यामुळे ही एक योजना या योजनेमध्ये एसटी प्रवास फ्रीमध्ये दिव्यांगालाही घ्यायला हवं होतं. परत शिक्षणाचं, मुली आणि मुलांचं शिक्षण तुम्ही फ्री करणार आहेत बोलला आहात, म्हणजे सत्ता आली तर. मग दिव्यांगांचं काय, दिव्यांगाच्या शिक्षणाला फ्री करून तुम्ही शिष्यवृत्ती दिव्यांगांना दिली पाहिजे. कारण दिव्यांगांना दवाखान्याचा खर्च आहे, दिव्यांगांना कपडा लत्याचा खर्च आहे, घरात त्याला वागणूक दिली जाते किंवा त्याच्या खिशात पैसे नसतात, त्याच्यामुळे त्याला हाल अपेष्टातच त्याला जीवन जगावं लागतं. त्याच्यामुळे त्याला त्या शिक्षणामध्ये सूट देताना सुद्धा त्याला शिक्षणासाठी खर्च येणारा, म्हणजे वह्या पुस्तक असतील, जाण्या येण्यासाठी असेल, बॅग असेल किंवा पेन पेन्सिल असेल किंवा एक्झाम फी असेल, यासाठीही त्याला शिष्यवृत्ती द्यायला हवी होती किंवा तसे एखादी योजना आणायला हवी होती महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये. परत अजून एक म्हणजे तुम्ही
25 लाखाचं विमा कोटेशन देत आहे, म्हणजे विमा संरक्षण देणार आहे म्हणून सांगताय प्रत्येक कुटुंबाला 25 लाखाचं. आम्ही म्हणतोय आम्हाला 25 लाखाचं राहू दे, निदान दिव्यांगांना तुम्ही जसं नॉर्मल कुटुंबांना 25 लाखाचं देताय तसं दिव्यांग त्यात तुमच्या त्या अटी व नियमामध्ये दिव्यांगाला घेतलं जात नाही. त्याच्यामुळे जर ती नियम शिथिल केला असता, नियम व अटी राहू दे, नियम व अटी शिथिल करता येत नाहीत ना तुम्हाला, म्हणजे तुमच्यावर भार पडला असता. निदान 10 लाखाचं तरी दिव्यांगाला, वैयक्तिक दिव्यांगाला 10 लाखाचं एक विमा संरक्षण जर दिलं असतं तर खूप चांगलं वाटलं असतं आम्हाला हे. कारण अशी कोणतंही सरकार नाही, कोणत्याही राज्यात नाही म्हणू शकतो आपण, किंवा केंद्र सरकारही नाही की जे दिव्यांगाचा मृत्यू झाला किंवा दिव्यांगाला परत त्याला दिव्यांगत्व आलं किंवा त्याचं म्हणजे तो त्याचं काय म्हणते त्याला ऍक्सिडेंट झाला किंवा काय झालं तर त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. त्याच्यामुळे अगर जर तुम्ही महाविकास आघाडीने जर हाही विचार केला असता की एक गरीब आहे, दिव्यांगाला काय मिळत नाही, आणि त्याला जर तो हातभार लागला असता, 10 लाखाचा जरी हातभार लागला असता तरी सुद्धा चालला असतं, म्हणजे त्याच्या कुटुंबियांना जगण्यासाठी त्याचा लाभ झाला असता. त्याच्यामुळे हे सारे मुद्दे होते. जसं तुम्ही नॉर्मल कुटुंबाला 25 लाखापर्यंत देऊ इच्छिता किंवा द्यावंच वाटतंय तुम्हाला, तसं दिव्यांगांनाही द्यायला हवं होतं. दिव्यांगांनाही SD प्रवासात घ्यायला हवं होतं. दिव्यांगांची कर्जमाफी करायला हवी होती. जसं लाडक्या बहिणीचं तुमच्या म्हणजे महिलांचं पेन्शन तुम्ही 3,000 पर्यंत करताय, आणि दिव्यांगाचं म्हणजे जी महिला स्वतःच्या पायावरती उभी आहे किंवा काहीतरी करू शकते काम, निदान तिच्याकडे काम नसलं तरी सुद्धा ती घर बसल्या हॉटेल वगैरे किंवा खानावळ वगैरे सुद्धा चालवू शकते. एखादं 2-4 डबं घेऊन ती तिच्या पायावरती उभं राहू शकते किंवा काही शिलाई करून सुद्धा ती करू शकते. पण दिव्यांगाला एखादा हात नसतो, 2 पाय नसतात किंवा त्याला बोलता येत नाही, त्याला दिसत नाही, तर तो त्याच्या पेन्शनवरती जिवंत असतो आणि त्याचं पेन्शन 1,500, आणि तुम्ही महिलांना 3,000 पेन्शन द्यायचं योजना काढताय. मग तुम्ही फक्त मतदानासाठी करताय का, हा प्रश्न उपस्थित होतोच. कारण का, ज्याला खरी गरज आहे त्याला तुम्ही सगळ्यांपासून वंचित ठेवलं जाते, आणि ज्या लोकांना इतकीशी गरज नाही आहे, कारण शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही आहे, शेतकऱ्याला त्याला हमीभावाची गरज आहे, महिलांना पेन्शनची गरज नाही आहे, महिलांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्यांना व्यवसायाची, त्यांना काहीतरी देण्याची गरज आहे, म्हणजे त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी, सक्षम बनण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. त्यांना पेन्शन देऊन लाचार करायची गरज नाही आहे. परत विमा संरक्षणाची गरज आहे सगळ्यांना, पण इतकंही नाही की त्याचं आयुष्यच सगळं सुखकर होईल पाठीमागच्याचं. शिक्षणाची गरज आहे, शिक्षण तर फ्री झालंच पाहिजे, पण तुमच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत किंवा सरकारी शाळा आहेत त्यांनाही जीवदान देण्याची गरज आहे. कारण अशा कित्येक गावातील शाळा आहेत ज्या बंद पडण्यात आलेल्या आहेत, ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 5-25 सुद्धा मुलं नाही आहेत, तर त्यांना जीवदान द्यायची गरज आहे. खाजगी ज्या शाळा आहेत त्या बंद करा ना, तुम्ही जिल्हा परिषदेला द्या. या काही योजना होत्या, दिव्यांगांसाठी किती शाळा आहेत, एखादी दिव्यांगांची शाळा किमान एक 4-5 गावात मिळून एखादी दिव्यांगांची शाळा झाली पाहिजे, कारण प्रत्येक गावात किमान 5-25 दिव्यांग तर आहेतच. त्याच्यामुळे दिव्यांगांच्या शाळा निर्माण करायला हव्या होत्या तुम्ही, ना की फ्री तर केलंच पाहिजे, पण दिव्यांगांच्या शाळा म्हणा, या साऱ्या गोष्टी करता येत होत्या, त्या करायला हव्यात. आणि यासाठीच आम्ही आता आवाज उचलत आहोत. हे फक्त काय, हे दिव्यांगाच्या ज्या काही दिव्यांगांना मिळत नाहीत गोष्टी, त्याचाच आवाज म्हणजे निघण्याचा प्रयत्न आहे हा. आणि तुम्हाला ही मुद्दे कसे वाटत आहेत हे सांगा. आणि यात काँग्रेस किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यामध्ये हे मुद्दे घ्यायला हवे होते की नाही तेही सांगा. म्हणजे माझे मुद्दे बरोबर आहेत की चुकीचे आहेत, की मी उगाच अवास्तव मागणी करतोय तेही सांगा मला. माझं जर काही चुकत असेल तेही मला सांगा. मी नक्कीच तुमचे ॲप्रिशिएट करीन जर तुम्ही मला माझ्या चुका दाखवून देत असाल तर हे मुद्दे कसे वाटले, हे मुद्दे महाविकास आघाडीपर्यंत पोहोचतील अशा आशा धरूया. आणि लवकरात लवकर तुम्ही तो प्रयत्न करा की एखाद्या उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, हे मुद्दे पोचवा. व्हिडिओ जरी पोचवायचं नसेल, तुम्हाला इच्छा नसेल, तर मुद्दे माझे पोचवा. मुद्दे लिहून त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवा, त्यांच्या मेसेजला पाठवा, त्यांना फोन करून सांगा हे मुद्दे आहेत आमचे म्हणून. तो उमेदवार तुम्हाला फोन करून मतदान करा म्हणून सांगत असेल तर हे आपल्या दिव्यांगांचे मुद्दे सांगा, आणि आमच्या मुद्द्यांचं काय होणार, काय केलं जाणार हे विचारात येणार, आणि मगच तुम्ही त्या उमेदवाराला सोडा. तर हे सगळे असे मुद्दे होते. तुम्हालाही कसे वाटले ते नक्की सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.